सुरुवात करूयात मोठ्या घडामोडींनी। मुंबई महानगरपालिकेत परिवर्तन अटळ, पापाची हंडी आम्ही फोडली, लोणी कुणी खाल्लं हे जनतेला माहिती आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी रणशिंग फुंकलं। पालिकेतली पापाची हंडी आम्ही फोडलेली आहे आणि त्या विकासाच्या हंडीतलं जे काही त्या ठिकाणी लोणी आहे ते जनसामान्यांपर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे। मुंबई गुजरातींच्या हातात सोपवायची नाही, मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हेच ठाकरे बंधूंचं टार्गेट। खासदार संजय राऊतांकडून स्पष्ट। नरेंद्र मोदी आणि त्यांच्या व्यापार मंडळाचं टार्गेट मुंबई आहे, मुंबई ताब्यात घ्यायचं। तसं ठाकरे बंधूंचं टार्गेट आहे की मुंबई गुजरात्यांच्या हातात सोपवायची नाही, ती मराठी माणसाकडेच राहील, हे आमचं टार्गेट। मुंबईतील गिरण्या बंद पाडून आता 40-40 मजले इमारती उभ्या राहिल्यात, पण तिथे मराठी माणूस कुठेही नाही, त्याची ताकद कुठे राहिली नाहीये, शरद पवारांचं वक्तव्य। या ठिकाणी 40-50 मजल्याच्या इमारती आहेत आणि त्याच्यात माझा मराठी माणूस कुठंच नाही, त्याची ताकद राहिलेली नाही। फडणवीसांच्या नेतृत्वात महायुतीची दुसरी इनिंग सुरू, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुतीच हंडी फोडणार, उपमुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केला विश्वास। दुसरी इनिंग सुरू झालेली आहे। देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काम त्याच वेगाने सुरू आहे। आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुकांमध्ये देखील महायुतीच हंडी फोडेल। ठाकरे बंधूंनी एकतरी महापालिका जिंकून दाखवावी, फक्त तोंडाच्या वाफा घालवून काही उपयोग नाही, मंत्री गिरीश महाजनांनी डिवचलं। माझं आव्हान आहे, ते जे म्हणतात मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे एखाद्या ठिकाणी तरी निवडून येऊन दाखवावं, उगाच वल्गना काय करायच्या। गिरीश महाजनांनी ठाकरेंच्या नादाला लागू नये, महाजनांची मस्ती लुटलेल्या पैशांची, ठाकरे बंधू एकत्र आल्यावर रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल, संजय राऊतांचा महाजनांवर हल्लाबोल। ठाकरे बंधूंचं राजकीय दृष्ट्या एकत्र झाल्यावर त्यांना कळेल रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल या लोकांना। ही लुटलेल्या पैशाची आणि सत्तेची मस्ती आहे मिस्टर महाजन, हे समजू नका, तुम्ही म्हणजे प्रबोध महाजन नाही। गिरीश महाजन जनतेतनं निवडून येतात, संजय राऊतांनी मुंबईतल्या एका वॉर्डामधून तरी निवडून येऊन दाखवावं, भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांचं संजय राऊतांना आव्हान। तुमच्यामध्ये थोडासा दम असेल ना तर येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत वॉर्ड तुम्ही ठरवा आणि त्या वॉर्ड मधून उभाटा गटाच्या तिकिटावर निवडून येऊन दाखवा। मुंबईच्या समृद्धीनं कधी कलानगरचा उंबरठा ओलांडलाच नाहीये, फक्त हंडीतील लोणावरच लक्ष ठेवणाऱ्यांना घरी पाठवूया, गोपाळ काल्याच्या शुभेच्छा देताना भाजपच्या केशव उपाध्यांचा ठाकरेंवर निशाणा। युतीचा विचार डोक्यातनं काढून टाका, सोयीचं वाटेल त्या ठिकाणी युती करायची, अन्यथा सोडून द्यायचं असं आपलं धोरण। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात प्रफुल्ल पटेल स्पष्टच बोलले। कारण कसा असतो की आता प्रभाव तुम्हाला जमलं तरी करायचं, जमला नाही तर नाही करायचं।